एकूण कोणाचे प्रकार आपल्याला एकूण कोणाचे प्रकार आपल्याला माहिती पाहिजे पहिल्यांदा. ओके, चला एकूण कोणाचे प्रकार आपण माहिती पाहिजे. ओके, चला एकूण कोणाचे प्रकार कोण सांगेल मला? एकूण कोणाचे प्रकार, एकूण कोणाचे प्रकार कोण सांगेल? कोई है? सर, हा, एकूण कोणाचे प्रकार. रिफ्लेक्स एंगल, ऑब्ट्यूस एंगल, एक्यूट एंगल, स्ट्रेट एंगल, राइट एंगल, कंप्लीट एंगल, ओके, झिरो एंगल. झिरो अँगल. ओके, बरोबर बरोबर. चला, पहिला पहिला आहे तो तुम्ही झिरो अँगल, आपण त्याला शून्य कोण म्हणतो. बरोबर बरोबर करा बाळा, याला शून्य कोण म्हणतो. शून्य कोण जो असतो बघा, तुमचा जो शून्य कोण जो आहे तो समजा तुम्ही आता हा 360चा असेल तर काय येणार आहे, तुमची सरळ लाईन येणार आहे. शून्य कोण मध्ये तुमचं काय लाईन स्ट्रेट असणार आहे अशी. ओके, शून्य कोण. ओके, शून्य कोण आहे तुमची स्ट्रेट लाईन असणार आहे. सेकंड नंबर घ्या, तुम्हाला सेकंड नंबर तुम्हाला सांगतोय. सेकंड नंबर बघा, सेकंड नंबर आहे लघुकोण. आता लघुकोण हा किती डिग्रीच्या मध्ये असतो सांगा? लघुकोण हा सांगा 90 पेक्षा काय असतो? चला, लघुकोण कसा असतो? असा असतो. तर आता इथं तुम्हाला लगेच कळायला पाहिजे की लघुकोण हा आहे. बरोबर, तर असा आहे लघुकोण. मग लघुकोण काय तुमचा काय सांगतो की बाबा ज्या कोणाचा माप काय शून्यपेक्षा काही जास्त आणि 90 पेक्षा काय कमी. ओके ओके, मग लघुकोण तुमचा बघा, हा जो लघुकोण आहे, ओके, हा 90 म्हणजे राईट अँगल ट्रायंगल झाला तुमचा. बरोबर, हे राईट अँगल झाला. पण हा 90 पेक्षा तुमचा काय असणार आहे? ही लाईन सोडा, ही स्ट्रेट लाईन न येता तर लघुकोण तुमचा कसा असणार आहे? असंही असणार आहे. लघुकोण असं आहे, स्ट्रेट लाईन दिसते का? नाहीये. ओके, हाही लघुकोण झाला माझा. ओके, का न लघुकोण झाला? माझा शून्यपेक्षा जास्त. शून्य हा इथं असतो बाळांनो, कोऑर्डिनेट इथं आहे. ओके, शून्य हा इथं असतो, हा 90 असतो बाळांनो, हा 180 असतो बाळांनो, आणि हा काय असतो 270 असतो. अँड इथं परत आल्यावर हा शून्य म्हणजे 360 पण असतो. ओके, चला, तर बघा आता इथं तुम्हाला काय म्हटलंय, प्रत्येक कोण तुम्हाला फाइंड आउट करता आला पाहिजे. बरोबर, तुम्हाला शोधता आला पाहिजे. ओके, मग आता म्हणजे लघुकोणची डेफिनेशन काय आहे हो? लघुकोणची डेफिनेशन अशी आहे की ज्या कोणाचा माप शून्यपेक्षा जास्त आहे हो, म्हणजे हा इकडे चालला शून्यपेक्षा जास्त आहे. ओके, व्हेरी गुड. चल, 90 पेक्षा कमी. 90 माझा कुठपर्यंत येतो? ही लाईनला 90 येतो, ह्या 90च्या कमी आतमध्ये येतो. हा माझा काय झाला? लघुकोण झालाय. ओके, हा माझा काय झाला? लघुकोण झाला. ओके, इंग्लिश मध्ये काय म्हणतात रे या कोणाला? बोला सगळ्यांना. चल, कुठला कोण म्हणतात रे? चल, एक्यूट एंगल. चला, झिरो अँगल. ओके, झिरो अँगल. इथं काय अॅक्यूट अँगल. चल, ओके, चल, आता त्याच्यानंतर थर्ड नंबर कुठला आहे? काटकोन. आता काटकोन म्हणजे काय हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. काटकोन फार सोपा आहे. ओके, काटकोन बघा, आता काटकोन कसा तयार होतो बघा. ही लाईन आणि ही लाईन, बघा मी इथं दाखवतो. काटकोन कसा असतो? स्ट्रेट लाईन असते आणि याला काय असते? ही लाईन लंब असते. लंब म्हणजे त्याला परपेंडिक्युलर म्हणतो. बरोबर का नाही रे? परपेंडिक्युलर माहित आहे ना वेदांशीला? परपेंडिक्युलरचं सिम्बॉल असं असतं. ओके, परपेंडिक्युलर. ओके, म्हणजे लंब म्हणजे हा 90चा अँगल तयार करतो. बघा इथं 90 दिसतोय, ही लाईन स्ट्रेट आणि ही लाईन स्ट्रेट. आता तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला बघा करून दाखव. ही लाईन स्ट्रेट. ओके, बघा मी काय म्हणलं, हा झिरो. बरोबर, झिरो हा 90, हा 90चा अँगल तयार करतो. झिरो झिरो हे काय 90चा अँगल तयार करतो, याला आपण काटकोन काय म्हणतात? काटकोन म्हणतात. 90 डिग्री दिसला की तो काटकोन. जर जी शून्यपेक्षा जास्त आणि 90 पेक्षा कमी असेल तर आपण लघुकोन म्हणतो. ह्या तिन्ही गोष्टी कळाल्या. पुढं चला, पुढं 90चा झाला. चला, आता पुढचा प्रश्न.
बघा आपल्याला एका क्वेश्चन मध्ये बरंच काय आपण शिकूया. चला पुढील प्रश्न. आता पुढील कोण कुठला आहे, आता कोण सांगणार? विशाल कोण आहे? बरोबर, नावात काय त्याच्या विशाल. बरोबर, विशाल कोण? आता बघूया पुढचा कोणता सिक्वेन्स लिहितो आपण. ओके चला. ओके विशाल कोण? ओके चला, विशाल आपला विशाल मित्र असेल कोणाचा त्याला आपण विशाल कोण म्हणायचं, त्याला कोण. अरे विशाल कोण? विशाल तुझा कोणाचा माप किती आहे विचारायचं, त्याला येतं का नाही चेक करायचं. विशाल कोण? विशाल चला. ओके आता विशाल कोण म्हणजे, आता विशाल कोण म्हणजे तुम्हाला कळालं पाहिजे. ओके सगळ्यांना कळलं, 90 पेक्षा जास्त 180 पेक्षा कमी. ओके सर हे काय म्हणतायत 90 पेक्षा आणि याच्यापेक्षा कमी जास्त? तुम्हाला कोऑर्डिनेट माहिती पाहिजे. कोऑर्डिनेट त्याला आपण कोऑर्डिनेटला मराठीमध्ये काय म्हणतात रे? चला कोऑर्डिनेट तुम्हाला पुढं म्हणजे तुम्हाला नाहीये तरी पण कोऑर्डिनेट मी सांगतो. ओके विशाल कोण? ओके विशाल कोण नावात काय विशाल कोण, हा कोण कसा दर्शवतो बघा, लक्षात घ्या. तो अशी जात ही आपली लाईन आहे. ओके ही जे कोऑर्डिनेट म्हणतात. ओके जो 4 भाग असतात त्याला कोऑर्डिनेट हा 0 असतो. ओके चल हा 0 आणि ही लाईन आणि ही लाईन, आता हे बघा ही लाईन असा जो अँगल तयार करतो हा आहे. ओके तो हा विशाल. मग आता मी काय म्हणतो डेफिनेशन सांगतो तुम्हाला. बघा 90 पेक्षा काय म्हणलो मी, आता काय 90 पेक्षा जास्त 90 पेक्षा जास्त 180 पेक्षा कमी. ओके बघा 90 पेक्षा जास्त 180 पेक्षा कमी, माझा 90 पेक्षा जास्त म्हणजे हा इथून 90 पेक्षा जास्त, हा 90 इथं असतो. ओके 180 इथून येतोय, 180 इथं आहे. ओके 90 इथं आहे आणि हा इथं आहे 270. ओके 270 जर 90 ऍड करा. ओके बरोबर, याच्यात 90 जर ऍड केलं तर 270 बरोबर. तर 270 आणि हा इथं 0 आणि इथं 360 दोघं एकत्र असतात. ओके ठीक आहे. तर माझा जो आहे माझा आहे 90 पेक्षा जास्त 180 पेक्षा कमी आहे. बघा हा 90 पेक्षा जास्त आहे, 90च्या पुढे चालला आणि हा 180 आहे 180च्या कमी आहे. बरोबर यालाच आपण म्हणतो विशाल कोण. समजलं सगळ्यांना? विशाल कोण समजला का? चल मी तुम्हाला विचारणार आहे कुठला कोण आहे नंतर, हा तुम्ही मला सांगायचं. चला विशाल कोण झाला. आता सरळ कोण हे आरो फार महत्वाचं आहे, इकडे चालला होता. चला आता पुढील प्रश्न सरळ पाचवा पाचवा सरळ स्ट्रेट अँगल म्हणतो आपण त्याला. बरोबर चलो भाई सरळ कोण नावातच आहे सरळ, बरं का कुठं वाकडं दिसते का? नाही. ओके नावातच आहे सरळ, तर ही लाईन आहे सरळ. ओके तर बघा माझा आरो इथून इथं चला एवढा अँगल बनवतोय, मी आता सांगितलंय कोऑर्डिनेट. ओके हा 0 हा 360 म्हणूया आपण, हा 90 आणि हा 180. ओके सरळ कोण किती 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 अँगलचा असणार आहे तुमचा सरळ कोण? काय असणार आहे? 180चा असणार आहे. 180चा असणार आहे, त्याला आपण सरळ कोण म्हणतो. सर्वांना समजलं सरळ कोण म्हणतात? ओके चल सरळ कोण समजला? सरळ कोण समजला? ओके चला सरळ कोण समजला सगळ्यांना? जो की स्ट्रेट लाईन असते त्याला आपण सरळ कोण म्हणतो. ओके ओके समजलं. हाफ हाफ सर्कल झाला तरी आपला 180 तयार होतो. अर्धा भाग सर्कलचा जो अँगल असतो 180चा त्याला आपण काय म्हणतो? सरळ कोण म्हणतो, स्ट्रेट अँगल म्हणतो त्याला. ओके चलो समजलं सगळ्यांना? बोला सगळ्यांना समजलं का? बोला रे समजलं इथपर्यंत? हो सर. ओके चल आता प्रविशाल कोण. ओके प्रविशाल कोण, प्रविशाल कोण. ओके प्रविशाल म्हणजे विशाल पेक्षा मोठा असणार आहे प्रविशाल.
ओके, विशाल पेक्षा काय असतो तो मोठा असतो. तर तुम्हाला सर्व कोणाची माहिती मिळून जाईल आता. ओके, चलो. प्रविशाल. ओके, सहावा प्रकार प्रविशाल. प्रविशाल कोण? ओके, अरे प्रविशाल विशाल पेक्षा मोठा असणार आहे. ओके सॉरी. आता प्रविशाल हे माझे कोऑर्डिनेट काढतो. आपल्या मोठ्या भावांना माहित असते, आपल्याला माहित असते, तरी मी सांगतो. कोऑर्डिनेट याला 4 भाग करतात. ही इथून सरळ लाईन आली बाळांनो, आणि हा जो आहे या माझ्या पॉइंट पासून अशी माझी लाईन, याला प्रविशाल कोण. इथून जो अँगल तयार होतो बाळांनो, बघा बघा आता तुम्हाला कळतंय, हा 180चा आहे, 180चा आहे, हा 360 म्हणजे 0 आणि 360 येतो. ओके, आणि हा 90 आहे. ओके, आणि हा 270 आहे. ओके, बघा आता तुमचा प्रविशाल प्रविशाल कसा आहे बघा, इकडे लक्ष द्या. इथून हा इथपर्यंत येतोय, म्हणजे बघा, आता म्हणजे बघा, तुमचा हा इथं काय होणार तुम्हाला दिसतोय 180च्या समोर चाललाय. बरोबर, 180 पेक्षा जास्त दिसतोय का नाही? 180 पेक्षा जास्त, 360 पेक्षा काय असतं तुमचा कमी, यालाच आपण प्रविशाल म्हणतो. ओके, चला. तुम्हाला क्वेश्चन बघा कसं, आपल्याला ह्याच्यामध्ये तुम्हाला समजलं पाहिजे. हे अँगल दिसते, आपली डेफिनेशन आपल्याला जमली पाहिजे. ओके, जमली पाहिजे आपल्याला, सांगता आलं पाहिजे. बघा, ओके, बघा मी सांगतो तुम्हाला. आता बघा, 180 पेक्षा जास्त. ओके, इथं बघा, इथून फिरून आला, 180च्या समोर गेला अँगल, म्हणजे 180 पेक्षा काय तो जास्त, पेक्षा काय जास्त. बरोबर, 360 इथं आहे, 360 पेक्षा काय, हा 360 इथं आहे, 360 पेक्षा कमी आहे, किंवा 360 पेक्षा कमी. इथपर्यंत तो विशाल कसाही फिरू शकतो, इथंही येऊ शकतो, इथंही येऊ शकतो. हे तुमचा विशाल आहे. कोण फिरून आला, इकडून फिरून आला. ओके, इथपर्यंत. पण तुमचा अॅरो डायरेक्शन फार महत्वाची आहे. अॅरो डायरेक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, तर मग हे झाला तुमचा विशाल कोण. 180 पेक्षा जास्त, 360 पेक्षा कमी, म्हणजेच तुमचा प्रविशाल. ओके, प्रविशाल. ओके, समजला. आता शेवटचा म्हणजे शेवटचा तुमचा राहिलेला आहे, तो तुमचा राहिलाय कुठला, पूर्ण कोण. आता पूर्ण कोण म्हणजे कुठला कोण. ओके, चला. ओके, चला वेदांत, पूर्ण कोणला काय म्हणतात रे इंग्लिश मध्ये सांगशील? कंप्लीट अँगल. ओके, कम्प्लीट आहे. चला, कम्प्लीट. कारण का तो कम्प्लीट केलेला आहे पूर्ण सर्कल. बरोबर, पूर्ण अँगल कम्प्लीट केलेला आहे, याच्या नावातच आहे की रे. ओके, याला आपण कम्प्लीट आहे. ओके, ओके, कम्प्लीट. आम्हाला असं करायचं, तो ब्रॅकेट टाक. ठीक आहे, चला. चला, अक्षर थोडं काही सुंदर येणार, पेन काढून टाक. एक कोण आलाय शाळे ठेवतो. ओके, चला. कम्प्लीट अँगल म्हणजे बघा, आता इथून निघालाय माझा हा कोऑर्डिनेट. ओके, कोऑर्डिनेट हे माझा, हा माझा इथून निघालाय लाईन, हे माझी स्ट्रेट लाईन आहे. अँगल हा माझा फिरत 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 काय आला, असा फिरत 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 फिरून काय आला, इथंच आला. ही लाईन माझी काय आली, फिरत फिरत. या 2 लाईन आहेत. ओके, 2 लाईन मधला डिफरन्स जो तयार करतो ती, हे 2 लाईन, ही लाईन काय फिरून इथंच परत आली, त्याला आपण कम्प्लीट अँगल म्हणजे 360चा कम्प्लीट अँगल असतो. ओके, त्या झिरोचा आपण त्याला हे करू शकतो. ओके, 360चा काय असतो, कम्प्लीट अँगल असतो. सगळ्यांनी लक्षात ठेवा, कम्प्लीट अँगल, पूर्ण अँगल 360चा असतो. तो फिरून फिरून येतो, सगळा गोल गरकीने फिरून येतो, गरकीने. ठीक आहे, चला. तुम्ही ज्याला चॉप वापरता, त्याला तुम्ही आपल्या इकडे कर्कटक म्हणतात. त्याचं कर्कटक नाव नाहीये, त्याला काहीतरी काय नाव म्हणतात, जो की असा तुम्ही ठेवता. मला पण नाही राऊंडर. येत नाही. राऊंडर, राऊंडर म्हणतात. पण आता हे असं फिरवतो, बरोबर ना. इथं पेन्सिल लावतो, याचं नाव मला माहित पाहिजे, पण मला समजलं इथपर्यंत सगळ्यांना? हे तीन 4 5 किती कोण टोटल किती झाले आपले, 0 झाला.
झिरो झाल्यानंतर शून्य कोण म्हणतो त्याला आपण, लघु कोण, विशाल कोण, प्रविशाल कोण अँड पूर्ण कोण, हे सर्व कोणाची तुम्हाला माहिती भेटलेली आहे. ओके, तर आता तुम्हाला प्रश्न आता प्रश्नात मध्ये तुम्हाला डाऊट नसणार आहे कुठे. ओके, चल सर चलो भाई, आपला प्रश्न हा सर बोल रे दादा, काय म्हणतो? हा बोल. हा झाल्यावरती कॅलेंडरचा लेसन वापस शिकवशाल का? हो, आपण कॅलेंडर आपण वापस घेऊया, कारण का कॅलेंडर हा आपल्याला नवोदयाला एक क्वेश्चन हमखास येतो बाळा, बरोबर का नाही. आपण कॅलेंडरचा घेतलं, युट्यूबला पण बघू शकतो बाळा, युट्यूबला व्हिडिओ आहे ना आपला एक, तर बघू शकतो. नाही जर तर आपण घेणारच आहे, आपण क्वेश्चन पेपर चालू करून देऊ. क्वेश्चन पेपर चालू कॅलेंडरचा क्वेश्चन प्रत्येक याच्यामध्ये मिळून जातो मला, तर काळजी नको करू तुझं, आपण डाऊट कम्प्लीट करू. ओके बाळा? काळजी नको करू. ठीक आहे, कॅलेंडर घेतलेलं आपण, घेतलं का नाही सांग बरं वेद आहे. सर घेतलं होतं पण मला समजलं नाही. हो हो, आपण घेऊ ना, आपण करू की, आपण घेऊ की, आहे का घेऊ, काळजी नको करू. चाल, इकडे लक्ष द्या सगळ्यांनी, आपण सगळं घेऊ, काही टेन्शन नको. ओके, डाऊट काय असेल तरी आपण कम्प्लीट करू. ओके, चल. हा बरोबर होता. बरोबर, खालील असत्य विधान, त्रिकोणाला तीन बाजू, तीन कोण असतात, तीन शिरोबिंदू असं सांगितलं आता. आणि आयताचे चारही कोण काय असतात, काटकोण असतात. आयत हा असा असतो स्ट्रेट, आणि हा स्ट्रेट. ओके, त्याचे कोण काय तर काटकोण असतात. आता सांगितलं काटकोण हा कितीचा असतो, 90चा असतो. चारही कोण काय तुमचे 90चे असतात. ओके ओके, हा पण बरोबर आहे. चौरसाच्या सर्व बाजू समान असतात, चौरसाच्या चारही बाजू काय असतात, सारख्या असतात. बाळांनो, हे पण बरोबर आहे. ओके, मग आयताच्या चारही बाजू समान असतात, आयताच्या चारही बाजू समान असतात काय, हे आयत आहे. समोर बाजू काय असते तुमची, सारखी असते, पण हा चुकीचा आहे. ओके, म्हणून ऑप्शन क्रमांक डी इज, ऑप्शन क्रमांक 4 इज रॉंग आहे, असत्य आहे. ओके, सत्य आहे का असत्य आहे? बरोबर, सगळ्यांना समजलं? व्हेरी गुड, सगळ्यांना समजलं का, बोला एक बार. चल, हो सर. सगळ्या बोला. हो सर.